मूळ शहरात मालधक्का झाल्यामुळे शहराचे वातावरण बिघडणार आणि प्रदूषण वाढणार। या दृष्टिकोनातून मूळ शहरात मालधक्का होऊ नये या विचाराने प्रेरित होऊन या मालधक्क्याचा निषेध करण्यासाठी मालधक्का हटाव विरोधी संघर्ष समितीची आज मूळ येथील गेस्ट हाऊस मध्ये पत्र परिषद आयोजित केली होती। शहरातील नागरिकांनी मालधक्क्याच्या बाबतीत विरोध दर्शविला आहे। मालधक्का हटाव संघर्ष समितीची विरोध केलेला होता। त्याच्या विरोधामध्ये आपण रॅली काढलेल्या होत्या, अनेक निवेदनं दिलेली होती आणि आपले विधानसभा आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्फत आपण तो प्रयत्न एक हाणून पाडलेला होता आणि आपल्याला असं वाटलेलं होतं की आता मालधक्का कधीच होणार नाही। परंतु काही दिवसापासून आपल्या कानावर अशा चर्चा आल्या की काही लोकांनी मालधक्का झाला पाहिजे या बाबतीमध्ये एक सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे आणि मूलपासून जिवतीपर्यंतच्या एरियामध्ये ते लोक सह्या घेत आहेत। परंतु गंमत अशी आहे की या सह्या घेत असताना त्या लोकांची दिशाभूल, परंतु या मालधक्क्याच्या मागे जो कंत्राट असतो, जो माल सुधागडवरून रेल्वे ट्रॅकवर येईल आणि रेल्वे मधून तो माल रेल्वे बोगीत टाकणे, रेल्वे बोग्या स्वच्छ करणे, याचा जो कंत्राट आहे, या माल घेण्यासाठी, हा माल सुचवण्यासाठी मूलची जे राजकीय नेता आहे ती प्रयत्न करीत आहे। त्यांनी प्रयत्न करावा त्याबद्दल दुमत नाही। कुणाला जर वाटत असेल की एक प्रोजेक्ट मी इथं आणतो तर त्यांनी आणावा, त्यांनी खुलेआम आणावा, खुलेआम लोकांना सांगावा की मी मालधक्क्यासाठी सह्या घेतो, मालधक्का झाला पाहिजे म्हणून तुम्ही सह्या घ्या। परंतु ज्यांच्याकडून हे फॉर्म जात आहेत ते मालधक्क्याचं कारण सांगत नाही। संपूर्ण त्यांचा जो निवेदन पाहिला, हा मालधक्का मूलमध्ये झाला पाहिजे असं एक त्यांनी निवेदन करून खेडेगावात मूलमध्ये त्यांची डाळ शिजून नाही राहिली तर खेडेगावात जेणेकरून वरिष्ठ नेत्यांना किंवा जे वरिष्ठांच्या याच्यावर की मूलमध्ये जवळपास 10 ते 12 हजार लोकांना हा मालधक्का हवा आहे यासाठी मागणी आहे असं त्यांना धरून दाखवायचं आहे। खरी सुरुवात आपली 2022 यावेळी जेव्हा मालधक्का निर्माण करण्यासाठी प्रशासनानं, रेल्वे प्रशासनानं प्रयत्न केला तेव्हा आपल्या मूलवासियांच्या सर्वांच्या सहकार्याने, सर्व संघटना आणि सर्व सुज्ञ नागरिकांच्या सहकार्याने आपण तो प्रयत्न हाणून पाडला आणि हा सर्वांचा तो श्रेय होता की त्यांना मूलमध्ये मालधक्का नाही पाहिजे। जेव्हा म्हणजे मी काहीही करू शकतो, ही जी मगरुरी आहे त्या मगरुरीला मूलवासीय जनता एकत्र चांगलं उत्तर देणार। मूल शहर हा अमनचा मानला जाते आणि डोक्यावर जसं चढवतात तर खाली उतरवायला पण वेळ लागत नाही। म्हणून हा जो विषय आहे हे ते सुद्धा लक्षात घ्यावं की हा मूल आहे। मूल हा महाराष्ट्रामध्ये असंच गाजलेला नाही आहे आणि मूलमध्ये काही करत असताना जी आपली संकल आहे मूल शहराची त्याला तोडून समोर तो कोणी जाऊ शकत नाही, एवढं मला ठाम विश्वास। जसं म्हणतो की याचा बोलविता धनी कोण आहे, असं पडत्या मागचे सूत्रधार असतात ते निश्चित स्पष्ट झालेले आहे। त्याच्यामुळे याच्यावर जास्त काही भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटतं। आपण बघितलं होतं ज्यावेळेस मालधक्क्याची सुरुवात झाली त्यावेळेस त्यावेळेस प्रशासक होते, प्रशासकापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत आपण पत्रव्यवहार अगोदरच केलेला आहे आणि आपण भाग पाडला। रेल्वे अधिकारी जे सेंट्रल मध्ये बसतात त्यांना इथे येऊन आम्हाला समजवावं लागलं की बाबा मालधक्का इथे पाहिजे आहे असं आहे, तरी पण त्यांच्यावर आपण वरचढ होऊन या मालधक्क्याच्या आंदोलनाला आपण हे इतकं पक्क आहे आणि हे सर्व आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे। 2022 मध्ये त्यांनी फॉरेस्टची परमिशन न घेता फॉरेस्टला तोडण्याचं त्यांनी एक हे केलं। रेल्वे स्टेशन मध्ये त्यांनी खंबे टाकले, परंतु आम्ही सर्वांनी मॉर्निंग ग्रुप तर्फे आणि गावकऱ्यांनी पेटून उठून त्या सर्व त्यांच्या कार्याला आपण निस्तनाबूत केलं आणि यावेळेसही ह्या सर्व गोष्टी जेव्हा सुरुवात झाली आहे तरी आपण इतकं तीव्र झालेलो आहोत। जर एखादी नोटिफिकेशन आलं तरी पण आपण या आंदोलनांना
मागच्या 2022 पेक्षाही जास्त उग्रवादी करू. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की शाळा, कॉलेज आणि संपूर्ण संस्थेमार्फत जे काही योगदान प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लागेल त्यात पूर्ण आमचं सहकार्य राहील. धन्यवाद.